नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। यावर्षी पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबर 2024 वार सोमवार तर या दिवशी आलेली आहे आणि या अमावस्यालाच सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते। तर खूप महत्त्वाची आणि शुभ अशी ही अमावस्या मानली जाते आणि याच दिवशी शेवटचा श्रावणी सोमवारही आलेला आहे। तर या दिवशी आपल्या पितरांसाठी स्नान, दान, तर्पण करण्यालाही खूप महत्त्व आहे आणि यामुळे पितृदोष कमी होण्यासही मदत होते। तसेच या दिवशी आपल्याला पिठाचे दिवे बनवायचे आहे आणि हे दिवे आपल्याला या काही ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे। तर हे कुठे, कसे ठेवायचे आहे आणि कशासाठी ठेवायचे आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर श्रावण महिन्यातील ही पिठोरी अमावस्या आहे आणि याच दिवशी बैलपोळाही साजरा केला जातो। तसेच या दिवशी आपल्या पितरांसाठी दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो। तर तो दुपारी 12पर्यंत आपण ठेवू शकतो। तर हा नैवेद्य ज्या ठिकाणी पक्षी येऊन खाऊ शकतील तर अशा ठिकाणी ठेवायचा असतो। तर यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होते आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो। तसेच भगवान विष्णूंच्याही या दिवशी सेवा केल्या जातात। पिंपळ वृक्षाची सेवा करावी, पवित्र गंगेमध्ये स्नान करावे। तर या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात या दिवशी। तसेच या दिवशी पितरांच्या नावाने गरजूंना किंवा मंदिरामध्ये दान धर्मही करावे। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता। तर अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता किंवा काही वस्तू देऊनही तुम्ही आपल्या पितरांच्या नावाने काही वस्तूही तुम्ही दान करू शकता। आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकट असतील तर ते दूर होतील यामुळे। तसेच या दिवशी भगवान शंकरांची पंचोपचारे पूजा करायची आहे। यासोबतच या दिवशी तांब्याचे भांडे अवश्य दान करा। मग ते कोणतंही असू द्या, पण तांब्याचे भांडे दान करण्यालाही या दिवशी खूप महत्त्व असतं। त्यासोबतच या दिवशी पांढरे कपडे घालायचे आहे आणि सूर्यालाही अर्घ्य द्यायचे आहे। संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला देवघरासमोर आणि तुळशीसमोर आणि आपल्या मुख्य दरवाजाजवळ आपल्याला पिठाचे दिवे लावायचे आहे। तर बघा, आपण रोज जो दिवे लावतो देवघरासमोर किंवा तुळशीसमोर जो दिवा लावतो, तर तो पण दिवा आपल्याला लावायचा आहे आणि पिठाचेही आपल्याला हे दिवे लावायचे आहे। त्यासोबतच हे दिवे बनवताना कणकेमध्ये आपल्याला मीठ न टाकता आपल्याला तसेच दिवे बनवायचे आहे आणि या दिव्यांमध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे। त्यासोबतच 2 वातींची एक वात बनवायची आहे आणि आपल्याला हे दिवे यामधील म्हणजेच आपल्याला एकूण 4 दिवे बनवायचे आहे आणि यामधील 2 दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूने दोन्ही बाजूनी एक असे आपल्याला ठेवायचे आहे। त्यानंतर एक दिवा आपल्याला आपल्या तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि एक देवघरासमोर ठेवायचा आहे। तसेच या दिवशी सोमवार आहे आणि सोमवती अमावस्याही आहे। तर पिठाचे गोळे करायचे आहे आणि छोटे छोटे पिठाचे गोळे करून आपल्याला माशांना हे गोळे खायला घालायचे आहे। तर तुम्ही 108ही घालू शकता किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला घालता येईल तर तुम्ही जास्तही घालू शकता। तर यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते। त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी या अशा काही तिथींना अवश्य कराव्या। तर यामुळे या सर्व गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यातील जे काही संकट असतील, जे काही अडचणी, दुःख असतील तर ते नष्ट होतील। तसेच या दिवशी पिंपळ वृक्षाची लागवडही तुम्ही करू शकता। वडाची किंवा तुळस आणि केळीचीही तुम्ही लागवड करू शकता। म्हणजे या झाडांची तुम्ही हे झाडं लावू शकता, कारण या झाडांमध्ये भगवान विष्णू वास करत असतात आणि त्यामुळेच तुम्ही या दिवशी या झाडांचीही लागवड करू शकता आणि या झाडांचीही आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। तर बघा, अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूंचीही आपण सेवा करत असतो, पूजा करत असतो आणि त्यामुळे तुम्ही ही झाडेही या दिवशी अवश्य लावू शकता। तर ही झाडे जसे वाढतील तसं तुमची प्रगती होईल। तर अवश्य सोमवारी अमावस्याच्या दिवशी तुम्ही असे दिवे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाजवळ आणि तुळशीजवळ, त्यासोबतच तुमच्या देवघरासमोर अवश्य लावा। तुमची ज्या काही अडचणी, संकट असतील तर ते नक्कीच दूर होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।